वासुदेव ही महाराष्ट्रातील एक प्राचीन लोकपरंपरा आहे. पहाटे किंवा सकाळी गावोगावी घरोघरी फिरून पांडुरंगावरील अभंग गवळणी गात दान मागणारा भटका लोककलाकार, डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, धोतर किंवा विजार, कमरेला उपरणे, एका हातात चिपळ्या तर दुसऱ्या हातात टाळ आणि काखेला झोळी असा त्याचा वेश असतो. कपाळावर आणि गळ्यावर गंधांचे टिळे, गळ्यात रंगीबिरंगी मण्यांच्या किंवा तुळशीच्या माळा आणि मुखात सतत भगवंताचे नाम. आशीर्वाद आहे वासुदेवाचा. सुखी राहणारे सगळ्या गोष्टीला, सासू सासऱ्याचे पुण्य मिळणार आणि आनंद होणारे तुमचा. हेच वासुदेवाचे वैशिष्ट्य. वासुदेव ही परंपरा वारकरी पंथाशी जोडलेली आहे. स्वतःला कृष्ण वंशातील कृष्णभक्त मानणारी ही जमात कलेच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम करत असे. वासुदेव कृष्णभक्त असल्यामुळे त्याने श्रीकृष्णाचा वेश धारण केला असे या पोशाखामागचे स्पष्टीकरण दिले जाते. काहींच्या मते हा शब्दच मुळात वाचुदेव म्हणजेच वाचून दाखवणे किंवा देणे यावरून अपभ्रंश होत तयार झाला. सकाळच्या पारे हरिनाम बोला, वासुदेव आला ने वासुदेव आला, हरिनाम बोला ने हरिनाम बोला. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. वासुदेव, आता आपण त्यांची वाणी ऐकली, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. वासुदेव आता दुर्मिळ होत चाललेत. वासुदेव पाटेच्या समोरात आल्याच्या नंतर गाणं म्हणतो. मंजूळ गाणं म्हणल्याच्या नंतर लोकाला, पाटेच्या समोरात गाणं म्हणल्याच्या नंतर लोकाला आनंद वाटतो. आनंद वाटल्याच्या नंतर ते मुलांना बारकेल्या दाखवतात की वासुदेव आला. मग ते मुलांना आनंद वाटतो, वासुदेव आला, वासुदेव आला. काही लोक दान धर्म करतात. वासुदेव मुलांच्या हातात 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये, 2 रुपये देतात. म्हणजे वासुदेव पिढी दिसली पाहिजे त्यांना. पण हे लोकांना दिसते, मुलांना दिसली पाहिजे. ही आम्ही संस्कृती पाळलेली आहे आणि दुर्मिळ व्हायला लागलेली आहे संस्कृती. ही परंपरा बुडत चालली. आम्ही करतो, आमचे मुलं करणार नाही. पहिले आजोबा पंजोबा करायची आमची पारंपरिक आहे, पूर्वीपासून आलेले आहे. आम्ही करणारे, आमचे मुलं शिक्षण करतात, ते आम्ही केलं तर मुलं करू शकत नाही. विशेषतः हे लोक दक्षिण महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात आणि त्यांचे रीतिरिवाज मराठ्यांसारखेच आहेत. गावोगावी भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करतात. तंत्रज्ञान जसं बदलतंय तशी पिढी बदलत तसं चालली. काही लोकांनी वासुदेव पण अगोदर सकाळच्या पारी यायचा, म्हणजे पहाटेच्या सुमारास यायचा. आता जसं 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 दिवस हे चाललेत तसं तसं वासुदेव पण लेट लेट यायला लागलाय. कसं होतंय माहितीये का, पूर्वी आंघोळ नव्हते करीत. बिगर आंघोळीचे लोक दान धर्म करायचे आणि चूल पेटवायचे, अंगण झाडायचे आणि रांगोळी काढायच्या. लोकांना समाधान वाटायचं. पहिला कोरा चहा होता. वासुदेव आला की लोकांना आनंद वाटायचे. आता आपण बसलो की लोक 2 जाग्यात 4 जाग्यात चर्चा करतात की वासुदेव काहीतरी पहिल्यासारखे राहिलेलं नाही. पण हे वासुदेव कुणाला त्रास देत नाही, कुणाला मागत नाही. कुणी दिलं तर घेतोय, कुणाच्या बळजोबरीने मागणार नाही. आवडीचा प्रश्न असतो तो देणं ना घेणं. आम्हाला धान्य देतात, सुपात हळद कुंकू लावतात, पाणी घालतात पायावर. पण पूर्वीसारखं पहिलं राहिलेलं नाही. ही परंपरा बुडत चाललेली आहे, दुर्मिळ व्हायला लागलेली आहे. ही दिन जागरण कुठेतरी टिकलं पाहिजे, संस्कृती दिसली पाहिजे. ही वासुदेवाची परंपरा आहे. पंढरपूर आणि येरमाळ्याची यात्रा केलीच पाहिजे, अन्यथा प्रपंचात बरकत येणार नाही अशी त्यांची श्रद्धा आहे. काळाच्या ओघात गावांचे रूपांतर शहरात झाले आणि माणसे यांत्रिक जीवन जगू लागली. त्यामुळे ही परंपरा हळूहळू लोप पावत चालली. आज शहरी भागात वासुदेव क्वचितच दिसतो आणि दिसलाच तर अनेकदा त्याला संशयाने पाहिले जाते. ही परंपरा टिकवण्याचे मोठे आव्हान सध्या आहे. तुम्ही म्हणताय दुर्मिळ होत चाललाय, परंपरा पण टिकली पाहिजेत. पण आता तुमची मुलं असतील, ते करतील का नाही वासुदेवाचे हा तुमचा परंपरेचा जो तुमचा वारसा आहे ती चालवतील का नाही, ही शाश्वती नाहीये. तंत्रज्ञान बदलतंय, तसं बऱ्याच गोष्टी बदलतायत. मग तुमचीच मुलं करणार नाहीत तर मग समाजाने कसं ते जपलं पाहिजे? कसं काय संदेश काय द्याल? आता कसं आहे, माणसाकडे पूर्वी पैसा नव्हता, आता पैसा बळकट झालेला आहे. बरोबर. त्यांनी परंपरा हे लक्ष राहीना कशावरती. लोक पैशावरही जातात. लोक दान धर्म याच्यावर राहिलेलं नाही, चाललेलं नाही. आणि लोक पहिल्यासारखं मानत नाही. की वासुदेव दुर्मिळ चाललेले आहे. लोक बाया माणसं हळद कुंकू वासुदेवाला आवडीन लावतात, पाया पडतात. आम्ही त्यांचं दर्शन, ते आमचं दर्शन घेतात. आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. त्यांच्या मुलांना चांगलं शाळेत शिका, त्यांचं नाव मोठं व्हा, आम्ही असं त्यांना आश्वासन देतो. शाळा शिकून कुठेतरी अधिकारी झाले पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. आम्ही त्यांना असा विश्वास देतो. त्यावर लोकांना आनंद वाटतो आणि ते बी लोक आम्हाला म्हणतात की होईन का, तसं आम्ही त्यांना मार्गे लावतो. त्यांना मार्गे लावल्याच्या नंतर, आशीर्वाद दिल्याच्या नंतर चांगलं वाटतंय आम्हाला सुद्धा.
की पूर्वी प्रश्न कुठेतरी टिकलं पाहिजे, श्री वासुदेव दुर्मिळ ना झाले पाहिजे. आता तुम्ही पाहिली कुठेतरी बारकीच्या मुलांना वासुदेव दिसला पाहिजे, शाळेमध्ये त्यांना समजलं पाहिजे वासुदेव हा आहे म्हणून आमच्या घरी आलता. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहिर्जी नाईक, फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे कोणतेही वेषांतर करण्यात अत्यंत पटाईत होते. मूळचे बहुरूपी असलेले आणि नक्कल तसेच वेषांतरात पारंगत असलेले बहिर्जी नाईक यांना त्यांचे हे कसब पाहूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गुप्तहेर खात्यात सामील करून घेतले. याचाच अर्थ वासुदेवाचा वेश हा स्वराज्याच्या हेरगिरी तंत्रातील एक प्रमुख कवर देखील होता. एकनाथ महाराजांनी वासुदेव घडवलेला आहे. छत्रपती महाराजांना वासुदेवांनी पूर्वी मदत केलेली होती आणि त्यांचा अंगारा वासुदेवांना आहे. अंगार का तशी संस्कृती टिकली पाहिजे आणि वासुदेव हे दिन जागरण राहिले पाहिजे. पण पूर्वी कसं होतं आता कसं होतं की लोक दान धर्म करायचा कटाळा करायला लागलेले भरपूर. बरोबर. पंढरीला जाऊ. संत एकनाथ महाराजांचा वासुदेव परंपरेशी थेट आणि महत्त्वाचा संबंध आहे. तो त्यांच्या भारूड या साहित्य प्रकारातून. वासुदेव गोंधळी, वाघ्या मुरळी, फकीर आणि इतर लोककलांच्या गायन परंपरेतील स्वररचना आणि तालवैशिष्ट्ये संत एकनाथांनी आपल्या भारुडामध्ये समाविष्ट केली. म्हणजेच एकनाथांनी रस्त्यावरच्या याच लोककलाकारांच्या चाली, ठेका आणि सादरीकरण शैली घेऊन त्यातून आध्यात्मिक आशय मांडणारी भारुडे रचले. एकनाथ महाराजांनी जवळपास 300 भारुडे रचली आणि यापैकी प्रबोधनात्मक मानवी भूमिका दर्शवणाऱ्या भारुडांमध्ये वासुदेव याचा समावेश होता. बाजू नाही उनी नाही रे कोणाचं. म्हणजेच वासुदेव हे स्वतः एक भारुडाचे मध्यवर्ती पात्र रूपक आहे. एकनाथ महाराजांनी वासुदेवाला केवळ एक भिक्षाकरी लोककलाकार म्हणून न पाहता त्याच्या घरोघरच्या फेरीला आणि जागृत करा दान द्या या हाकेला आध्यात्मिक रूपक बनवले. जीव झोपेत आहेत, वासुदेव म्हणजेच हरिनाम त्याला जागं करायला आलाय अशी भारुडातील मध्यवर्ती कल्पना. यातून समाजातील उपेक्षित घटकालाही अभिव्यक्तींचे व्यासपीठ आणि प्रतिष्ठा मिळाली. वासुदेवाला अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं जगणं, आपला जन्म कशासाठी आहे, काय लोकांनी पाळलं पाहिजेत हे आपल्या वाणीतून समाजापर्यंत हे वासुदेव आहेत ते पोचवत असतात. तर ह्यांचा जो वारसा आहे हा टिकला पाहिजेत. त्यासाठी लोकांनी देखील समाजातल्या सगळ्याच लोकांनी त्यांना त्या पद्धतीची मदत केली पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे. त्या पद्धतीने खरंच हा वारसा जो आहे वासुदेवाचा तो टिकला पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.